हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशीच विनंती करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ नवरात्र विशेष असणार आहे। आपल्या नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये जी घटस्थापना करतो तर त्या घटस्थापनेमध्ये घट आपले चांगले उगवून येण्यासाठी आपण जे धान्य तिथं पेरतो घटामध्ये घटस्थापनेमध्ये, तर ते धान्य चांगलं उगवून येण्यासाठी काय करायचं नेमकं आणि काय करायचं नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 2-3 सोप्या ट्रिक आहेत, त्या जर का आपण फॉलो केल्या तर आपले घट हे खूप सुंदर आणि घनदाट असे येणार आहेत। आजचा दिवस हा 3रा दिवस आहे। आज 3री माळ आहे घटाची आणि तुम्ही बघू शकता माझ्या घटस्थापनेतील घट किती संख्येने असे वाढलेले आहे। घटस्थापना पहिल्या दिवशी आपण साधारण 11:15 वाजता केलेली आहे, म्हणजे पहिला दिवस हा निम्मा संपलेला होता। तर घटस्थापनेनंतर हा 3रा दिवस आहे, 3री माळ आहे आणि 3ऱ्या दिवसाला इतके छान घट आलेले आहेत आणि काही घट हे अजून उगवून येत आहेत। मी तुम्हाला कॅमेरा जवळ करून दाखवते बघा। बऱ्यापैकी छोटे अंकुर आलेले आहेत, ते उद्यापर्यंत नक्कीच बाहेर पडतील। अगदी सगळीकडे हे घटस्थापनेचे अंकुर आलेले आहेत। हे 3ऱ्या माळेचा हा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला कदाचित 4थ्या माळेच्या दिवशी मी हा पोस्ट करेन। तर काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू शकता। जर का घरामध्ये काहीच तुमचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही ही मातीची प्लेट वापरू शकता। ही आहे मातीची प्लेट, साधारण एवढी त्याची उंची आहे। काही लोक हे केळीच्या पानावर, काही लोक परडीमध्ये, काही लोक पितळेच्या परातीमध्ये, तर बऱ्यापैकी लोक पत्रावळीमध्ये अशा पद्धतीनं घटस्थापना घट हे घालत असतात। पण सगळ्यात मोठा फायदा आहे या मातीच्या प्लेटचा। ही जी मातीची प्लेट आहे यामुळे धान्य कुजत नाही। तर का, तर मातीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते, त्यामुळं यामध्ये अतिरिक्त जे पाणी असेल ते यामध्ये शोषलं जाईल। आणि मी ज्या पत्रावळ्या वापरल्या आहेत तुम्हाला दाखवते बघा। या पानांच्या पत्रावळ्या आहेत, यामध्ये वर प्लास्टिकचं आवरण नाही आहे कुठंच। ही पानांची पत्रावळी आहे, त्यामुळं पाणी व्यवस्थित खाली जिरपतं। जिथं आपण धान्य पेरलेलं आहे तिथं पाणी व्यवस्थित जिरपतं। पाणी व्यवस्थित जिरपल्यामुळं धान्य हे कुजत नाही। मी मागं पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, घरामध्ये एकाच व्यक्तीनं घटाला व्यवस्थित पाणी घालायचे आणि बाकीचे जर का घरचे लोक असतील आणि त्यांना पाणी घालण्याची इच्छा असेल तर त्यांनी फक्त पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्त पाणी घटाला होणार नाही आणि घट कुजणार नाही। म्हणजे काय होतं बघा, बऱ्याच ठिकाणी घटामध्ये बुरशी लागते, बऱ्याच ठिकाणी घटामध्ये मुंग्या लागतात, बुरशी लागते, घट हे व्यवस्थित येत नाहीत त्यामुळं। आणि जास्त पाणी झालं तर ते घट खाली मातीतच राहतात, ते त्याचे अंकुर हे फुटले जात नाही। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळीकडून अंकुर येण्यास सुरुवात झालेली आहे। आज मोजून 3ऱ्या माळेचा सकाळची वेळ आहे ही 10 वाजताची आणि अशा पद्धतीने सगळे घट उगवून आलेले आहेत, साधारण 2 इंच। आणि हा घट तर ही तर कोंब बघू शकता, हा साधारण 3-3.5 इंचचा हा घट उगवून आलेला आहे अगदी 3 दिवसांमध्ये। तर मी पहिल्यांदा सांगितलं होतं की घटस्थापनेमध्ये आपण जी वावरी वापरतो, म्हणजे ही जी माती वापरतो त्याला थोडंसं ऊन दाखवायचे। मला ऊन दाखवता आलं नाही तरीसुद्धा छान घट आलेले आहेत। आणि पुढची गोष्ट म्हणजे पाण्याचं नियोजन। पाणी खूप घालायचं नाही। मातीची प्लेट वापरली तर छान घट येतात। मातीची प्लेट नाही वापरत तुमच्या घरात काहीच हरकत नाही आहे। जी तुम्ही आतमध्ये पत्रावळी वापरता त्याच्यावर जे प्लास्टिकचं आवरण असतं ते प्लास्टिकचं काढून टाकायचं, म्हणजे आपल्याला पाणी व्यवस्थित येतं। आणि अशा पद्धतीनं घटस्थापनेमध्ये कलश वगैरे स्थापन करून आई तुळजाभवानीचा टाक मी इथं ठेवलेला आहे। यंदाचं आपल्या भगवतीचं, माता दुर्गेचं आगमन हे हत्तीवरून झालं होतं, म्हणून मी सांगितलं होतं की घटस्थापनेच्या समोर तुम्ही एक गोष्ट नक्की आवर्जून ठेवा, हत्तीची मूर्ती किंवा हत्तीची प्रतिमा, ज्याला की आपण गजलक्ष्मी म्हणतो। बघू शकता या माझ्या देवघरातल्या गजलक्ष्मीच्या 2 मूर्त्या आहेत, हत्तीची जोडी आहे।
तिला मी लक्ष्मीच्या कडेला किंवा माझे श्रीयंत्र जे आहे त्याच्या साईडला नेहमी पूजत असते। ते मी घटस्थापनेमुळं घटाजवळ ठेवलेले आहेत, कारण यंदाचं माता दुर्गेचं पृथ्वीवर येण्याचं वाहन हे हत्ती होतं आणि तिला ते प्रिय आहे, म्हणून मी हत्तीची मूर्ती इथं ठेवलेली आहे। इथं माझा अखंड दीप आहे, अखंड ज्योत लावलेली आहे नवरात्रातली। आणि बाकीच्या माझ्या देवघरामधले देव, मी सांगितलं होतं माझ्या घरातले सगळेच देव घटी बसतात, म्हणून प्रत्येक देवाची जी पूजा आहे ती विड्याच्या पानावर केली होती। आणि माझ्या घरामध्ये नवमीपर्यंत आता देवपूजा केली जात नाही। बाकीची आरती, नैवेद्य, धूप, दीप, अगरबत्ती जे काही आपण लावतो, फुलं वगैरे वाहतो नवीन, ते चालतं, पण देव एका जागेवरून हलवत नाहीत, कारण ते देव घटी बसलेले आहेत। हे बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये रोज देवपूजा केली जाते, तर ज्या पद्धतीनं ज्यांच्या घरामध्ये प्रथा असेल त्या पद्धतीनं केलं तरी हरकत नाही। काही लोक म्हणतात घटस्थापना झाल्यानंतर फक्त देवीच घटी बसते, जी आपली कुळदैवता आहे, बाकीचे देव घटी बसत नाहीत, तर त्यांना पारोसं ठेवायचं नाही आहे। पण आपल्या घरामध्ये, आपल्या कुळामध्ये ज्या काही परंपरा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत, तर त्या आपण बदलू शकत नाहीत। घरातले जे मोठे लोक असतात त्यांनी काही ना काही कारणावरून किंवा कुणाच्या ना कुणाच्या सांगण्यावरून ह्या गोष्टी ते फॉलो करत असतात, त्यामुळे त्यामध्ये शक्यतो काहीही कारण नसताना बदल करायचा नाही आहे। तर विड्यांचे पानं सुकलेली आहेत, कारण आज तिसरा दिवस आहे। हे माझ्या घरातलं श्रीयंत्र आहे, बाकीचे टाक आहेत। देवघराच्या देवांचा व्हिडिओ मला तुम्ही करायला बऱ्याच वेळा सांगितलं आहे, लवकरच पुन्हा एकदा माझ्या देवघरातल्या देवांची तुमची ओळख करून देते आणि माझ्या घरातले कुठले कुठले देव आहेत ते डिटेल नंतर सांगते। आजचा व्हिडिओ हा घटासाठी होता की घट चांगले येण्यासाठी काय करायचे, तर फक्त अतिरिक्त पाणी घटाला टाकू नका, त्यामुळे घट कुजतात। पुन्हा पुन्हा सांगते, जर का तुम्ही मोजकंच पाणी घटाला टाकलं, अतिशय छान घट तुमचे उगवून येणार आहेत। आणि हे घट आपल्या घरामध्ये जसे येतात त्याच्यावर आपल्या घराचं वर्षभराचं भविष्य हे अवलंबून असतं। असं म्हणतात, घट जर का छान आले तर त्या वर्षी आपल्या घरामध्ये भरभराट होते, आपल्याला काही अडचणी वगैरे येत नाही। ज्या घरामध्ये घट उगवून येत नाहीत त्या घरावर काहीतरी अरिष्ट येण्याची ते संकेत असतात, म्हणून आपल्या घरातले घट हे चांगलेच उगवून आले पाहिजे, म्हणून आपण प्रयत्न करायचे। तर आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ।